चला, भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? मुंबई. नेक्स्ट, ज्वारीचं कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? ज्वारीचं कोठार, सगळ्यात जास्त ज्वारी सोलापूर. तुळजाभवानी कोणत्या जिल्ह्यात आहे? आम्ही गेले होते ना आता तुळजाभवानी. उस्मानाबाद मध्ये आहे का? अच्छा, तेच आहे ना, मग नाव तेच आहे ना. सोलापूर मध्ये आहे का उस्मानाबाद मध्ये? ठीक आहे. हा, पंढरपूर सोलापूर मध्ये गेलो होते आम्ही, भीमा नदीकाठी म्हणजे चंद्रभागा. कुस्तीगिरांचा जिल्हा, पाठ पाहिजे आपलं. एकदम येडा माणूस बी राहिला त्याला माहिती राहतं, मग आपल्याला बी माहिती पाहिजे. कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर. आणि आता कोल्हापूर एवढं फेमस झालंय की तिथले सर्वात जास्त लोक अधिकारी बनत आहे. MPSC मध्ये जास्त कोल्हापूरवाले लोक राहतात. पोरी एकदम हुशार तिथल्या, पोरं पैलवान, पोरी अधिकारी. कोल्हापूर. साखर कारखान्यांचा तसेच विहिरींचा जिल्हा, अहिल्यानगर. साखर कारखान्यांचा तसेच विहिरींचा जिल्हा म्हणजे सर्वात जास्त विहीर. आलं का रे? माहिती होतं का? हा. वाईन सिटी, वाईन, वाईन म्हणजे दारू. वाईन सिटी, दारू कशापासून बनते? द्राक्षापासून. वाईन सिटी द्राक्षापासूनच ना. चंद्रगुडी आहे. वाईन, वाईन सिटी. नाशिक. आलं? नाशिक कायसाठी फेमस आहे? द्राक्षांसाठी. कोणत्या कलरचे द्राक्ष राहतात? हे काळे, पिवळे, निळे, हिरवे. चालते ना? आपण जसे पिकवले तसे म्हणे सर. चला, दुधा तुपाचा जिल्हा. शाबास, माहिती पाहिजे. जे अभ्यास करणारे पोर आहे त्यांना माहिती पाहिजे. आता याचं उत्तर कसं काय विदाउट ऑप्शन देताय तुम्ही? विचार करा. चेक कर ले एक बार. ओके. दुधा तुपाचा एकच काय विदाउट ऑप्शन देत आहे? कारण हे वाचत असताना तुमचा माइंड ऍक्टिव्ह होता. आणि काही काही का आपण वरच्या वर वाचतो, आपल्याला कसं वाटतं ऑप्शन मध्ये भेटून जाईल आपल्याला. तसं नाही करायचं. आता मी म्हणत नाही की पुरं पुस्तक पाठच असलं पाहिजे, पण जे ब्रँडेड प्रश्न आहे ते आपल्या पाठच पाहिजे. ब्रँडेड म्हणण्यापेक्षा जे आपल्या बाजूच्याचं पाठ आहे ना ते आपलं पाठच पाहिजे. तो करू शकतो तर आपण बी, आणि तो नाही करू शकत तर मग आपण बी नाही, असं रे. नेक्स्ट, आदिवासींचा जिल्हा. शाबास, व्हेरी गुड. आता ह्याशी जेव्हा प्रश्न व्हायचे तेव्हा मला काहीच माहित नाही राहायचं, पण मी जो गणिताचा क्लास लावला होता त्या गणिताच्या क्लासमध्ये ते सर एक वाक्य नेहमी बोलत राहायचे वर्गात. जसं मी एक वाक्य नेहमी बोलत राहतो. काय बोलत राहतो मी वर्गात? गणिताच्या लेक्चर मध्ये काय बोलत राहतो जे जे ऐकून तुम्ही बोर झाले? दररोज पाळलेल्या. तसं तो एक वाक्य बोलत राहतो तो सर. भाऊ, तुम्ही अभ्यास करत असताना तुमचे कान उघडे ठेवा. हे कान माणसाला गैरपुढे जातात. एवढं येतो तो इंग्लिश मध्ये बोलायचा. आपकी लिसनिंग स्किल अच्छी होनी चाहिए. कोणी जर तुम्हाला काही बोललं, कोणी जर तुम्हाला काही सांगितलं ते जसंच्या तसं लक्षात राहिलं पाहिजे. जसं आता तुम्ही लेक्चरला बसले, कीर्तन चालू आहे, तर तो जो सांगतोय त्याचा एकही प्रश्न आपला गेला नको पाहिजे. म्हणजे मी लेक्चर मध्ये सांगतोय दुधा तुपांचा जिल्हा धुळे, आणि दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये आला दुधा तुपांचा जिल्हा, तू डोकं तरी सण बसला, येतं सरनं सांगेल होतं, येतं सरनं सांगेल होतं, काही आठवत नाहीये, तर मग तू तरी फेल. जो प्रश्न आपला वर्गामध्ये डिस्कस झालेला आहे, तुमच्या कानाने ऐकलाय की नाही, जर ते ऐकलेलं
तुम्ही कधीच विसरायला नको. वाचलेलं माणूस विसरतो, वाचलेलं माणूस विसरतो, पण ऐकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे ती तो माणूस कधीच विसरत नाही. मी जर असं कोणी पेराय गेला मी गेला ना, कोणी काही बोलत राहिलं ना, असं त्यांचं बोलत राहतं लोक, ऐसा हो गया वैसा हो गया, ते बी मी ऐकत राहतो. एकदा पेपरच्या टायमाला 2 मुली डिस्कस करत होत्या की आज असं असं झालं बा, म्हणजे पेपर होता 11 वाजता आणि 10:30 वाजता ते डिस्कस करत होते की तो प्रश्न येईन म्हणे आज, असं काहीतरी त्यांचं डिस्कशन चालू होतं. म्हटलं कोणता प्रश्न येणार आहे? मग ते डिस्कशन चालू, त्यांचा चालू घडामोडीचा प्रश्न होता तो. म्हणे असा असा आहे आणि तो प्रश्न येईन म्हणे पाहिजे म्हणे. तो तिच्या मैत्रिणीला ते माहिती का नाही माहिती, मला उत्तर तिनं उत्तर बी सांगलं तिने, ते मी नाही की घेतलं. आणि का तोच प्रश्न परीक्षेत तेव्हा आला होता. म्हणजे ऐकलेली कोणतीच गोष्ट वाया जात नाही. त्याचा अर्थ लोकांचे भांडणं ऐकत फिरायचे नाही, कोण कशा काय देत आहे ते नाही, नॉलेजेबल गोष्टी काही चालू राहता. म्हणजे आणि कधी कधी ना आम्ही बी आमच्या घरामध्ये नरेन मी अशा गोष्टी करत राहायचे, आम्ही असे बोलत राहायचे. मग तो सांगायचं भैया तुला माहिती काय असं असं झालं. काय नाही कोणती घटना दुरुस्ती होती? 73वी होती. एकच दार बोलला ना, आणि 7-8 दिवसांना लगे राज्यसभेचा पेपर लगे 73व्या घटना दुरुस्तीवर प्रश्न. म्हणजे होतं आपल्यासोबत असं की आपण मित्रांमध्ये डिस्कस करतो आणि तो प्रश्न येतो आपल्याला एकदम आनंद होतो, पाय तुला बोलला होता ना अहो प्रश्न येईल. पण त्यानं जर व्यवस्थित ऐकलेला असेल तर तो त्याला मार्क भेटेल. असाच एक प्रश्न होता, आता मला आठवत नाहीये, जो मी चालता चालता असा ऐकला होता पोरांकडूनच. म्हणजे ऑनलाईन परीक्षा राहते ना आता, तर मग ते पोरं पेपर दिसन बाहेर निघता, मग बाहेर निघल्यावर ते सांगत राहता, जे नवीन पोरं राहता ना, जे पहिल्यांदा परीक्षेला जायला राहतात, ते ऑनलाईन परीक्षा दिल्यावर वर्गाच्या बाहेर निघता आणि आपण ज्यांचे आता शिप राहते ते जाता मध्ये. मग ते सांगत राहतात काय पेपर होता तो, बुद्धिमत्ता तर सोपं होतं त्याच्यात, असं असं विचारलं होतं. या लेखकाचं नाव विचारलं होतं, मनी विचारता येते जास्त असं. तर ते एका जणांना प्रश्न सांगला आणि तो जसा तसा प्रश्न मला मी ज्या शिकले त्या शिकले. ऐकी याचं ना अभ्यासाच आहे ना. तर मग आता हे जे चालू आहे ना भाऊ, हे बी सेम तुम्हाला परीक्षेला पडणारच घेतोय मी, समजतंय का? आता जर तडवीले मी सांगलं की तू घे रे याच्यातले प्रश्न, तर तडवी काय करेन एका लाईनने घेईन सगळे, एका मागे एक एका मागे. पण आता माझे डोळे फक्त असेच प्रश्न पाहताय, मला हे बी माहिती तुमचा अभ्यास किती झालाय, तुम्ही काय वाचलं नसणार, मग मी तेच घेतोय. आणि तुम्हाला वाचायला बी असेल तर मग चांगलंय. आता मला वाटलं होतं की दुधा तुपाचा जिल्हा तुम्ही 1-2 जण सांगणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं, कारण तो प्रश्न तसाच आहे, सगळ्यांना माहिती आहे, दूध काही विशेष गोष्ट नाहीये. चला पाहू पुढे. आदिवासींचा जिल्हा सगळ्यांना माहिती राहण्याची गॅरंटी नाहीये. बरं, एक तुम्हाला माहिती आहे, दुसरा 2 नंबरचा पालघर. हा, मग एमपीएससी तो विचार घेतला होता आदिवासीचा, सर्वात मोठा आदिवासींचा जिल्हा, आणि त्याच्यात नंदुरबार ऑप्शन नव्हतं. मग ह्या गोष्टी मला माहिती आहे. मग आता तुम्हाला वाटेल सर नंदुरबार नाही सर, दुसरा आहे सर गडचिरोली सर, पालघर आहे, सर्वात जास्त संख्या पालघर मध्ये त्यांची नंदुरबार नंतर. बरं, आदिवासी म्हणजे कोण? एसटी, शेड्यूल ट्राईब. SC नाही, SC म्हणजे बौद्ध है ना, आणि ST म्हणजे शेड्यूल ट्राईब. त्याच्यात तळवी, भिल्ल असे काय मला नाही माहित बाकीचे. कोळी नाही येत, आता नाही येत, अगोदर यायचे कोळी त्याच्यात, आता नाही येत. पुढे, शिक्षणाचे माहेरघर माहितीये पुणे. शॉर्टकट मधल्या शिक्षणाचे माहेरघर म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? पुणे. हात एवढा ब्रँडेड आहे की हात वरती करायचा, तोंडीने सांगायचा. 52 दरवाज्यांचे शहर. पाहू बरं किती लोकांना माहिती. 52 दरवाज्यांचे शहर. शाबास शाबास, व्हेरी गुड. 52 दरवाज्यांचे शहर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. हा, पाठ पाहिजे. किती वेळा आला आहे प्रश्न पोलीस भरतीला, किती वेळा आणि किती वेळा नाही, माहिती पाहिजे म्हणजे माहिती पाहिजे.
हा मला असं वाटतं अर्धे हात खाली होऊन जातील. आता किती हातवरती होते? 5 न 4 9 हातवरती होते. हा पाहू बरं. संस्कृत कवींचा जिल्हा. संस्कृत कवींचा जिल्हा पा 5 होते ना, 50% होऊन गेले. 4.5 हातवरती, एक अर्धा आणि एक 4. कारण नाव थोडं अवघड होऊन गेलं ना. हा चुकला. 4.5 हजार आले बरोबर. 1 2 3 4 पहा 9 पैकी अर्धा 4.5. हा सांग तूच माझं. संस्कृत कवी पुण्यात थोडे होते, त्या बाजूची. तू चुकली म्हणजे त्या बाजूची बी चुकणारच आहे. हा नांदेड. ब्रँडेड प्रश्न, स्टार मारा. संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड. मग आता हा प्रश्न काय होऊन जात, जे हुशार पोर आहे ते चुकून जातात. नागपूर, पुणे. पुणे काय आहे? शिक्षणाचं माहेरघर आहे ते. संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड. हा एकदम बारीक अभ्यास करणाऱ्यालाच माहितीये. जे कमीत कमी 5-7 एक्झाम देऊन आले असेच लोक लक्षात ठेवताय. नेक्स्ट, हा माहितीये का? ऊसतोड कामगारांचा आणि जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड. आता ऊसतोड कामगार तुम्हाला ते समजी गेला. ऊसतोड कामगारांचा आणि जुन्या मराठी कवींचा. आता बघा ऊसतोड त्याच्या सोबत आला म्हणून तुम्हाला सोपवून गेलं. बरं हे लक्षात ठेवा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा सुद्धा बीड. बीड मध्ये, बीड कशात रे? औरंगाबाद मध्ये का? औरंगाबाद मध्ये ना. मग सासोबी, सातारा, सोलापूर, बीड ह्या 3 जिल्ह्यांमध्ये 11 तालुके. अशा पाठ केलेल्या ट्रिक्स आहेत त्या. सातारा, सोलापूर आणि बीड ह्या 3 जिल्ह्यांमध्ये 11 तालुके. जसं आपल्या जळगाव मध्ये 15 तालुके आहे ना, तसे तिकडे 11 आहे. चला नेक्स्ट. हा माहितीये का रे? हातवारी करायचा. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. सगळ्यांना माहिती का? नाही. पांढरे सोने पिकवणारा यवतमाळ. पांढरं सोनं म्हणजे कपाशी. आता पांढरं सोनं बी येतं का? झालं आमनं तर पिवळं ऐकलं होतं. पांढरं सोनं म्हणजे कपाशी. सर्वात जास्त कपाशी कुठे रे? यवतमाळ. तलावांचा जिल्हा भंडारा. भंडारा ऑप्शन मध्ये नसेल तर गोंदिया. गोंदिया ऑप्शन मध्ये नाही तर चंद्रपूर. असे फिरतात. तिन्ही बी येतात बरं. हा ओरिजिनल काय आहे? भंडारा. गोंड राजाचा जिल्हा. गोंड राजाचा जिल्हा. गोंड राजाचा जिल्हा कोण सांगत? ऐकलं नाही गोंड राजा? मग याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित टोकडा वाचता नाही. चंद्रपूर मध्ये चंद्रपूर आहे. चंद्रपूर मध्ये चंद्रपूर जिल्हा लागला की 1 नंबरची लाईन आहे. गोंड राजाचा जिल्हा टोकड्यामध्ये पहिलीच लाईन आहे. तुम्ही वाचताना मग याचा अर्थ कोणत्याही नवीन टॉपिकची पहिली लाईन आणि शेवटची लाईन मी पाठच पाहिजे. लक्षात ठेवा. तुम्ही जिल्ह्यांच्या ओळख मध्ये आले, जिल्ह्यांची ओळख येते ना, मग चंद्रपूर येतं. चंद्रपूर मध्ये मग इथे लिहिलं आहे गोंड राजाचा जिल्हा आणि नंतर काय इथं त्याचं हे दिलेलं असतं. इरई नदी काठी चंद्रपूर हे शहर. आठवतंय का? म्हणजे विचार करा, काल आपण विचारलं तर 4 5 6 वेळा लोकांनी टोकडे वाचलेले, पण तरी बी टोकड्यामध्ये किती गहन प्रश्न दडले की जे आपल्याला आठवता नाही. तुम्हाला काय मला बी नाही आठवता का? गोंड राजाचा जिल्हा. याला ऑप्शन बी दिले असते तर चुकले असते तुम्ही, बरोबर का? आणि मी कुठून विचारतोय हे प्रश्न? मग हे वाचलं नाही का तुम्ही एकदा बी? चालू आहे प्रयत्न. वाचा ना. आता एका वाचायचं. महाराष्ट्राचा भूगोल आपण टोकड्यातून वाचला झालं. त्याच्यानंतर पोलीस भरती ग्रंथ मधले महाराष्ट्राच्या भूगोलावरचे प्रश्न सोडवले. 3री स्टेप ही शॉर्टकट आहे. 1 नंबर महाराष्ट्राचा भूगोल टोकड्यात.
2 नंबर पोलीस भरती ग्रंथामधले महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न सगळे 400 असतील 400, 500 असतील 500. त्याच्यानंतर याच्यातला महाराष्ट्राचा भूगोल झालं पेटी पॅक. दुसऱ्या वेळेस बी सेम महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यातून प्रश्न संच पांढरा घोडा. समजलं? या ज्या पद्धती जनरेट कराव्या लागतात आणि या पद्धती जनरेट होऊन मी काही प्रश्न आपल्या लक्षात राहत आणि ना ते आपल्या नोट्स मध्ये आले पाहिजे. ते आपल्या नोट्स मध्ये आले पाहिजे. म्हणजे परीक्षेच्या दिवशी एवढं मोठं पुस्तक निवाजी संध्याचं जे प्रश्न, जे गणित, जे बुद्धिमत्ताचे प्रश्न आपल्या लक्षात राहत नाही तेवढंच फक्त रात्रीला रिवाइज केलं की आपल्याला वाटतं की आता मला येईल. पुढे विदर्भाचे खजुराहो, विदर्भाचे खजुराहो म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? खजुराहो लेणी कुठे रे? मध्य प्रदेश. खजुराहो लेणी ही मध्य प्रदेश मध्ये आहे. पण विदर्भाचं खजुराहो कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? गडचिरोली. विदर्भाचं म्हटलंय, संभाजीनगर विदर्भात येतं का? लॉजिक लावायचं, लॉजिक. विदर्भामध्येच असेल, विदर्भामधलं ऑप्शन उत्तर द्यायला पाहिजे होतं. गडचिरोली. हे तर माहिती असेल तुम्हाला. ऐतिहासिक राजधानी काही लिहायची गरज नाही. ऐतिहासिक राजधानी माहित नाही? कोल्हापूर. आणि सांस्कृतिक राजधानी ते काही लिहू नका. पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर. हा माहिती का? पहा, वत्सगुल्म हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? वत्सगुल्म. लिहून घ्या, कामाचं आहे ते. वत्सगुल्म पहिल्या लाईनवर आहे ना, वाशिमच्या खाली. वत्सगुल्म हे वाशिम जिल्ह्याचे जुने नाव आहे. नेक्स्ट जाऊ दे, पुढे सांगा मग. रायगडचे जुनं नाव काय? शाबास. रायगड जिल्ह्याचे जुने नाव. आता आपल्याला जर माहिती असलं समजा, ऐका की बुवा आता भारताची राजधानी दिल्ली माहिती आहे आपल्याला, मग लिहायची गरज नाही. तसं तुम्हाला आता जर माहिती आहे रायगडचं जुनं नाव कुलाबा, मग तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये टाकायचं नाही. ते जे माहिती आहे ते लिहिचं, काय फायदा? हा, मी जर बोलला तुम्हाला भाऊ लिहून घे, जरी सोपं आहे पण लिहि घे, तर लिहियात. हा, रायगडचं जुनं नाव काय आहे? कुलाबा. आणि नाशिकचं जुनं नाव काय होतं मग? नाशिकचं जुनं नाव काय होतं? पंचवटी. पंचवटी. संभाजीनगरचं जुनं नाव? शाबास, व्हेरी गुड. छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव खडकी. आपल्याला खडकी माहिती पाहिजे कारण त्याचं नाव आता चेंज झालंय. ठीक आहे. नेक्स्ट, आद्य कवी मुकुंदराज व दासोपंतांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? आद्य कवी मुकुंदराज. महत्वाचे बरं का हे. मुकुंदराज तिकडे बी येतात आपल्याला आर्मी भरती, SSC GD. आद्य कवी मुकुंदराज व दासोपंतांची समाधी कोणत्या शहरात आहे? तुम्ही जिल्हे व्यवस्थित वाचले नाही वाटतं. याचं उत्तर पाहिजे होतं. अंबाजोगाई, बीड. कुठे येते? अंबाजोगाई, बीड. हा प्रश्न 2008 पासून बंडावतोय. कोणता? हा, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? हा, 2008 पासून सिंधुदुर्ग. बरोबर, 2008 पासून बंडावतोय तो. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. हा, हे भरपूर लोकांना माहिती आहे पण मला माहिती, नवीन पोरांना माहिती नसेल. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण? आंबोली, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली, सिंधुदुर्ग.
महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव मांघर महाबळेश्वर. महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव मांघर महाबळेश्वर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय. पोलीस भरतीचा प्रश्न आहे तो. ओरोस बुद्रुक. ओरोस बुद्रुक 2 नंबरच्या लाईन मध्ये लिहिलंय सिंधुदुर्गच्या खाली, वाचून घ्यायचं. ओरोस बुद्रुक. बोर होतं ते वाचायला आपल्याला, पण त्याच्यावर प्रश्न तयार करा टाकतात ते, आणि ते असा शब्द पाहता की पोरांच्या लक्षात राहणार नाही. ओरोस बुद्रुक. ओरोस बुद्रुक पहिल्यांदा ऐकला का? ओरोस बुद्रुक. महाराष्ट्रातील पहिला खत कारखाना. हा एमबीएसएल बी येतो. महाराष्ट्रातील पहिला खत कारखाना. इथे लिहितो. थड वायशेत रायगड. थड वायशेत रायगड. महाराष्ट्रातील पहिला खत कारखाना. IMP करून घ्या. इन म्हणजे इन. नाशिक मध्ये कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? माहितीये प्रत्येकाला. कुंभमेळा दर 12 वर्षांनी 12 वर्षांनी भरतो कुंभमेळा. कुंभमेळा माहितीये सगळ्यांना. आता 2027 मध्ये नाशिक. ठीक आहे. नेक्स्ट, हे सगळ्यांनाच माहिती पाहिजे. चलनी नोटांचा छपाईचा कारखाना कोठे आहे? नोटा नाशिक. नाशिकला गेले तुम्हाला तर पाहायला भेटतो. म्हणजे मध्ये नाही जाऊ देता ते, बाहेरून पाहायला भेटतो. तुम्ही म्हणता मध्ये पे जायला भेटेन का? नाही. असे जर सगळे जायला लागले मग एक दिवशी टाका पडेल. नाही, लोक घरी डुप्लिकेट नोटा छापतात. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? आळंदी, पुणे. देवले तुकारामांची आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज मध्ये फरक नाही समजला तर वारकरी समाज आपल्याला काय करते? जांबा तुकाराम. पुणे, आळंदी. गेले नाही तुम्ही आळंदी? कोणीच? मग आळंदीले संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. कोणती नदी आहे तिथं? इंद्रायणी काठी देवाची आळंदी. गाणं ऐकलं नाही तुम्ही? याच्याकरता मी बोलला ना, कोणतीच गोष्ट वाया जात नाही. आपल्या गावात सप्ताह भरतो ना, जायचं तरी ऐक येतात ते भजन. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. कोणाची? ज्ञानेश्वरांची. जायला पाहिजे कीर्तनामध्ये. समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे? सज्जनगड, सातारा. मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर. मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? चित्रपट सृष्टी भाऊ. ब्रँडेड प्रश्न आहे. कोल्हापूर. कोल्हापूर तिथे ना आपलं फिल्म सिटी. हे माहेरघर कोल्हापूर आहे. पुण्याला बी आहे, मुंबईला बी आहे, इथं पण आहे. काय? चित्रपट सृष्टीचे माहेरघर कोल्हापूर. मग सगळ्यांना पुणे मुंबई वाटतं ना, मी तेच तर सांगतोय. म्हणून तर घेतला प्रश्न आपण तो. प्रत्येकाने काय केला असेल? पुणे मुंबई, पण ओरिजिनल उत्तर आहे कोल्हापूर.
एकनाथ महाराजांची समाधी कोठे आहे? पैठण, छत्रपती संभाजीनगर. हे का बरं घेतोय आपण? कारण हे सगळे महाराज, सगळे संत आपल्या महाराष्ट्रात एक मोठं नाव करून गेले. मग ह्या महाराजांबद्दल, ह्या संतांबद्दल आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, हा हे सगळ्या संतां, गाडगे महाराज, है ना, येता का नाही यांच्यावर प्रश्न? तर ते आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट झालं एकनाथ महाराजांची समाधी. हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? काय लिहू ना? तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? तुकडोजी महाराज वेगळे का? हा नाही, तुकाराम महाराज म्हणजे तुकडोजी महाराज का? हा, तुकडोजी महाराज वेगळे. यांची समाधी मोजरी, अमरावती. तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? अमरावती. तुकाराम महाराजांची तर देऊळ आहे ना, देऊ. नेक्स्ट नागपूर शहर नाग नदी काठी माहितीये? हा महत्वाचा आहे. भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे 0 माईल नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान? ताडोबा, चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिला विद्युतीकरण झालेला जिल्हा? विद्युतीकरण म्हणजे सर्व लाईट त्या विद्युतीकरण झालेली तिथं. महाराष्ट्रातील पहिला विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? हा बी येतो, वर्धा. वर्धा काय आहे? वर्धा. विद्युतीकरण झालेला कोणता? वर्धा. 11:30 झाले. थांबू आपण इथं, तुम्हाला बी भरपूर काम आहे ना.